सोलापूर जिल्ह्यातील हजारो महिलांसाठी दिलासादायक बातमी असून जिल्ह्यातील रिक्त अंगणवाडी पदे भरण्याची प्रक्रिया 20 जुलैपासून सुरू होणार आहे। जिल्ह्यातील हजारो महिलांसाठी दिलासादायक बातमी असून जिल्ह्यातील रिक्त अंगणवाडी पदे भरण्याची प्रक्रिया 20 जुलैपासून सुरू होणार आहे। जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागानं भरतीची तयारी पूर्ण केली असून 61 अंगणवाडी सेविका आणि 115 अंगणवाडी मदतनीस अशा एकूण 176 रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे। जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमध्ये दीर्घ काळापासून सेविका आणि मदतनीस पदे रिक्त असल्यानं अंगणवाडी केंद्रांमधील कामकाजावर परिणाम होत होता। बालकांचं पोषण, गर्भवती आणि स्तनदा मातांना मिळणाऱ्या सेवा तसंच इतर लाभार्थ्यांना सुविधा पुरवताना अडचणी निर्माण होत असल्यानं ही रिक्त पदे तातडीनं भरण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं जिल्हा महिला बालविकास अधिकारी प्रसाद मिरकले यांनी सांगितलं। सेवा योजना यांची दिनांक 3 जुलै 2026 अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची रिक्त पदे तत्काळ भरण्याबाबतचं एक वेळापत्रक दिलेलं आहे आणि त्या वेळापत्रकाच्या अनुषंगानं भरती प्रक्रिया सगळ्या तालुक्यामध्ये पूर्ण होणार आहे। दिनांक 4/7/26 ते 17/7/26 या दरम्यानच्या कालावधीमध्ये पहिल्यांदा अंगणवाडी ज्या मदतनीस आहेत, पात्र मदतनीस आहेत, त्या पात्र मदतनीसांची सेवा ज्या यादी तयार होईल आणि जिथं पदोन्नतीस पात्र मदतनीस आहेत त्या ठिकाणी आणि सेविकेची जागा रिक्त आहेत त्या सेविकेच्या जागाची रिक्त पदावरती पदोन्नतीची प्रक्रिया ही 4/7 ते 17/7/26 दरम्यान होणार आहे। आणि त्यानंतर जी रिक्त राहिलेली पदं आहेत त्या रिक्त राहिलेल्या पदामध्ये सरळ सेवेची जी जाहिरात देऊन भरती करायची आहे त्याच्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्याचा जो कालावधी आहे तो 20/7/2026 ते 31/7/2026 दरम्यान 10 दिवस जाहिरातीसाठी आहे। हे सगळे दिवस जे काही आहेत ते शासकीय सुट्टीचे दिवस वगळून आहेत। त्यानंतर अर्ज प्राप्त करण्याच्या अंतिम तारखेनंतर 5 दिवसात 3/8/26 ते 7/8/26 या कालावधीमध्ये प्राप्त अर्जाची छाननी आणि प्राथमिक गुणवत्ता यादी जी काही आहे ते प्राथमिक गुणवत्ता यादी तयार करण्याचा कालावधी हा दिलेला आहे। गुणवत्ता यादीस पडताळणी समितीची मान्यता जी काही आहे परिशिष्ट ब प्रमाणे म्हणजे शासन निर्णयाप्रमाणेनुसार ती 10/8/26 ते 12/8/26 या कालावधीमध्ये पडताळणी जी प्रकल्प कार्यालय बाजूच्या प्रकल्प कार्यालयाची समिती असते पडताळणी होते। त्यानंतर प्रसिद्धी यादीवर हरकती आक्षेप याबाबतची काही हे आहे त्याचा कालावधी यादी घोषित केल्याच्या दिनांकापासून 10 दिवसाच्या 13/8/26 ते 26/8/26 आहे।